काउंटर आणि टायमर रजिस्टर बद्दल आपण चर्चा करू. काय करायचं आपल्याला? चर्चा करायची. कशाबद्दल? टायमर रजिस्टर बद्दल, टायमर काउंटर. तर त्याच्यात आपण काल बघितलं टी मॉड. कुछ याद आया? टी मॉड बघितलं. टी मॉड मध्ये हे 4 बीट जे आहेत हे कशासाठी होते रे? टायमर 1 साठी. आणि हे 4 बीट कशासाठी होते? टायमर 0 साठी. आणि हे टायमर आणि काउंटर रजिस्टर मध्ये आपण 4 रजिस्टर बघणार आहेत. 4 रजिस्टर हे 8, त्यातले 2 रजिस्टर हे 8 बीटचे आणि 2 रजिस्टर 16 बीटचे. 2 रजिस्टर 8 बीटचे आणि 2 रजिस्टर 16 बीटचे. 8 बीटचे कोणते? टी मॉड आणि टी कॉन. कोणते? टी मॉड आणि टी कॉन. आणि 16 बीटचे कोणते? 2, टायमर 1 आणि टायमर 2. टायमर 1 मग टायमर 1 लो, टायमर 1 हाय बघितले ना आपण काल, 8-8चे सेपरेट. आणि त्याच नंतर टायमर 0चं पण टायमर 0 लो आणि टायमर 0 हाय. हे 16 बीटचे रजिस्टर आहेत. हे 8-8 बीटचे 2 बघायचे. अतिशय महत्त्वाचे. ह्या 2 पैकी एक परीक्षेला 4 मार्काला विचारणार म्हणजे विचारणारच. अतिशय महत्त्वाचं. तर हे टी मॉड तुम्हाला येत असेल असा गृहीत धरून आपण टी कॉनकडे जाऊ. तर आता टी कॉनमध्ये पण इट इज अ 8 बीट रजिस्टर. बघा, द टी कॉन रजिस्टर विच इज लोकेटेड ॲट ॲड्रेस 88H अँड आर यूज टू प्रोग्राम द टायमर ऑपरेशन. टायमर 1 किंवा टायमर 2 चे जे ऑपरेशन आहे ते ऑपरेट करण्यासाठी किंवा त्याचं लोकेशन ते ऑपरेट करण्यासाठी प्रोग्राममध्ये आपण या रजिस्टरचा वापर करतो. ओके, टी कॉन. तर बघा याच्यामध्ये काय काय रे? याचा ॲड्रेस 88H पासून सुरू होतो. TF1 म्हणजे काय? टायमर 1 ओव्हरफ्लो. हे पहा, बिट 0 to बिट 7. आपण इथून सुरू करू उलट. ओके, कोणतंही सुरू केलं तर काय प्रॉब्लेम नाही. बिट 7 पासून चालू करू. TF1 म्हणजे काय? टायमर 1 ओव्हरफ्लो. TF1 म्हणजे काय? TF1 म्हणजे काय? टायमर 1 ओव्हरफ्लो. TR1 म्हणजे काय? टायमर 1 रन बिट. TR1 म्हणजे काय? टायमर 1 रन बिट 1. ओके. TF0 म्हणजे काय? टायमर 0 ओव्हरफ्लो. टायमर 0 ओव्हरफ्लो फ्लॅग. ओके. तर हे पहा, हे 2 कसे आहेत? एक 1 साठी आणि एक 0 साठी. त्याच पद्धतीने हे एक 1 साठी आणि एक 0 साठी. TR0 म्हणजे काय? टायमर 0 रन बिट 0. TR0 म्हणजे काय? टायमर 0 रन बिट 0. त्याच्यानंतर IE1 म्हणजे एक्सटर्नल इंटरप्ट ॲक्टिव्ह. एक्सटर्नल इंटरप्ट ॲक्टिव्ह. आता हे पहा, हे चाललं आपलं एक्सटर्नल इंटरप्ट ॲक्टिव्ह. त्याच्यानंतर एक्सटर्नल इंटरप्ट नॉट ॲक्टिव्ह. पहा, एक्सटर्नल इंटरप्ट ॲक्टिव्ह, एक्सटर्नल इंटरप्ट नॉट ॲक्टिव्ह. त्याच्यानंतर इंटरनल इंटरप्ट ॲक्टिव्ह आणि इंटरनल इंटरप्ट नॉट ॲक्टिव्ह. मग इंटरनल इंटरप्टमध्ये एकदा टायमर 01 ॲक्टिव्ह आणि टायमर 1 ॲक्टिव्ह आहे. ओके. मग टायमर 0 आणि टायमर 1 कशाने ॲक्टिव्ह होतात? INT0 आणि INT1. आठवते तुम्हाला? INT0 आणि INT1. तर अशा पद्धतीचं हे रजिस्टर आहे. अशा पद्धतीचं हे रजिस्टर आहे. अतिशय महत्त्वाचं रजिस्टर आहे. माझ्यासोबत म्हणा, TF1 टायमर 1 ओव्हरफ्लो. TF1 टायमर 1 ओव्हरफ्लो. TR1 टायमर 1 रन बिट 1. TR1 टायमर 1 रन बिट 1. TF0 टायमर 0 ओव्हरफ्लो. TF0 टायमर 0 ओव्हरफ्लो फ्लॅग. ठीक आहे, फ्लॅग लावा नाही का लावू. TR0 टायमर 0 रन बिट 0. TR0 टायमर 0 रन बिट 0. EI1 एक्सटर्नल इंटरप्ट ॲक्टिव्ह. EI1 एक्सटर्नल इंटरप्ट ॲक्टिव्ह.
IE0, इथं IE1 होतं, हे IE0 आहे. ओके, ही IE0 नाही, IE0. IE0 एक्सटर्नल इंटरप्ट नॉट ॲक्टिव्ह. IE0 एक्सटर्नल इंटरप्ट नॉट ॲक्टिव्ह. IT0 एक्सटर्नल इंटरप्ट INT0 ॲक्टिव्ह. IT0 इंटरनल इंटरप्ट INT0 ॲक्टिव्ह. IT1 इंटरनल इंटरप्ट INT1 ॲक्टिव्ह. IT1 इंटरनल इंटरप्ट INT1 ॲक्टिव्ह. तर हे पिन हे बीट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत अति महत्त्वाच्या रजिस्टरमध्ये 3 रजिस्टर बघितले आपण. कोणकोणते? प्रोग्राम स्टेटस वर्ड, त्याच्यानंतर टी मोड आणि टी कॉन. याच्यात काय अडचण येणार नाही. एवढंच, एवढं लक्षात ठेवा, 4 मार्क मिळवा. ओके, एवढं लक्षात ठेवा, 4 मार्क मिळवा. ते बी लक्षात कसं ठेवायचं आहे, याच्यामध्ये काय नावामध्येच आहे. T1 म्हणजे टायमर 1, फ्लॅग ओव्हरफ्लो, ओव्हरफ्लो फ्लॅग. फ्लॅग शब्द लिहू शकता किंवा नाही लिहिलात तरी चालेल. अशा पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क मिळणार आहे. तर हे लक्षात ठेवायचे, फर्स्ट थर्ड, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे 2, हे 2. लक्षात ठेवायला सोपं आहे. येतं लक्षात. सो हे काउंटर आणि टायमर रजिस्टर आहेत. किती आहेत? 4 आहेत. कोणते? एक टी मॉड, टी कॉन, हे 8-8 बिटचे, आणि 16-16 बिटचे 2. कोणते? टायमर 1 आणि टायमर 0. आठवते? सो दिस इज ऑल अबाउट टायमर अँड काउंटर. चल, आता आपल्याला सिरियल कम्युनिकेशन पोर्ट बघायचं. इथपर्यंत लिहून घ्या. चला, चला काउंटर अँड टायमर रजिस्टर बघितलं. आता सिरियल कम्युनिकेशन रजिस्टर बघायचं. काय बघायचंय? सिरियल कम्युनिकेशन रजिस्टर बघायचं, आणि त्यासाठी सिरियस होणं गरजेचं आहे. येतं लक्षात. तर बघा, सगळ्यात पहिले एस बफ पाहू आपण. एस बफ म्हणजे सिरियल बफरिंग. ओके, सिरियल बफर रजिस्टर, याचा ॲड्रेस आहे 98H. So this is a 8-bit serial buffer register which is used to send and receive the data through serial port. डेटा सेंडिंग होते किंवा रिसिव्ह होते त्यावेळेचं बफरिंग ॲक्शन. तर हे काय आहे? 8-bit सिरियल बफर SFR म्हणजे काय? स्पेशल फंक्शन रजिस्टर आहे. आणि ते कशासाठी वापरतात? सेंड आणि रिसिव्ह, डेटा सेंड आणि रिसिव्ह करण्यासाठी वापरतात. मेंदूला त्रास नको देऊ, सरळ बस. आता बघा, याच्यामध्ये नवीन काही नाही. हे इट इज अ 8-bit रजिस्टर. इट इज अ 8-bit रजिस्टर, आणि याला आपण एस बफ म्हणतो. काय म्हणतो? एस बफ. हा परीक्षेला काही जनरली विचारणार नाही तुम्हाला, अतिमहत्त्वाच्या रजिस्टरमध्ये नाही आहे, पण माहीत असावं तुम्हाला. हे बघा, आत्तापर्यंत व्हॅल्यू आफ्टर रिसेट आपण 0000 मेन्शन केलं आहे. याची काय आहे? XXX म्हणजे वी कॅन नॉट डिफाईन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट अति महत्त्वाचा रजिस्टर आहे एसकॉन. अति महत्त्वाचा रजिस्टर काय आहे? एसकॉन. तर सिरियल कंट्रोल रजिस्टर आहे. ओके, सिरियल कंट्रोल. एसकॉन म्हणजे सिरियल कंट्रोल. ॲड्रेस काय आहे? 98H. मला वाटते दोन्हीचा 98 कसा होईल रे? तो गडबड हो रहा है. एसकॉन, हां, एस बफ 99 आहे. होतं कधी कधी. अजून काय सगळे ॲड्रेस माझ्या लर्न नाही झाले. ओके, त्याच्यामुळे कालचा तो SFR जो आपण काढून ठेवला होता तो काढणं त्यासाठी गरजेचा होता. तो कायमस्वरूपी जर असता तर अजून तुम्हाला बेटर झाला असतं. तर बघा, एसकॉन म्हणजे सिरियल कंट्रोल. तर इट इज अ 8-bit रजिस्टर. ओके, आणि याचा ॲड्रेस आहे 98H. The serial control SFR is used to configure the serial port of 8051 any one out of 4 मोड. 4 मोड जे आहेत सिरियल मोडचे 4 मोड आहेत. ते 4पैकी कोणत्याही पोर्टचं
सिरियली इनपुट आउटपुट करण्याचं काम कोण करतं? एसकॉन करतं. सो दिस SFR इज यूज टू कंट्रोल द डेटा बाउड रेट ऑफ सिरियल कम्युनिकेशन ऑफ द सिरियल पोर्ट. तर डेटा बाउड रेट सिरियल कम्युनिकेशन ऑन द सिरियल पोर्ट हे करण्याचं काम कोण करतं आहे? SFR करतं. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन. ओके, बघा पुन्हा एकदा सांगतो. द सिरियल कंट्रोल SFR इज यूज टू कॉन्फिगर द सिरियल पोर्ट ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर. तर हे कॉन्फिगर करतं आहे सिरियल पोर्ट. आता सिरियल इनपुट आउटपुट पोर्ट आहेत माहिती आहेत तुम्हाला. ओके, त्याला कंट्रोलिंग करण्याचं काम करते. एनी वन आउट ऑफ 4 मोड, 4 मोड ऑपरेशन आहे. मोड 0, मोड 1, मोड 2 आणि मोड 3 असे 4 मोड आहेत, ते आपण बघणार आहे. आणि त्याचं कंट्रोल बाउड रेट फ्रिक्वेन्सी कंट्रोल करण्याचं काम कोण करतं आहे? ते एसकॉन करतं आहे. त्याच्यानंतर इफ सिरियल पोर्ट इज ॲक्टिवेटेड टू रिसीव द डेटा अँड ऑल्सो कंटेन फ्लॅग दॅट आर सेट वेन बाईट इज सक्सेसफुली सेंड ऑर रिसीव. तर यातला फ्लॅग जो आहे तो सेट जर असेल तर याचा अर्थ काय? डेटा सक्सेसफुली सेंड किंवा रिसीव झाला हे इंडिकेट करण्याचं काम हे सिरियल पोर्ट ॲक्टिवेट असल्याच्या नंतर होतं आहे. ते सेंडिंग अँड रिसिविंगचं दोन्हीचं काम करतं आहे. तर डेटा सेंड झाला का रिसीव झाला हे फ्लॅग इंडिकेट करून दाखवेल. तर आता याच्यामध्ये आपल्याला बीट बघायचे. तर बीट माझ्यासोबत म्हणा. SM0, SM1, SM2, REN, TB8, RB8, T1, R1. तर हे रजिस्टर आहे आणि इथून सुरुवात कुठून असते? बीट 0 टू बीट 7. मग बीट 1, बीट 2 अशा पद्धतीने इकडून घ्यायचं. ओके, हे MSB असतं आणि हे LSB असतं लिस्टपासून. मग लिस्टपासून ह्याच्यापर्यंत. तर आपण मोजताना इकडून मोजलं, परंतु ॲक्च्युली तिकडून आहे ते. तर बऱ्याच वेळेस लास्टपासूनच काउंट करत असतो आपण. चला, तर आता आपल्याला काय करायचं आहे? काउंट करायचं आहे एक एक. ओके, तर बघा SM0 म्हणजे काय? दिस बीट सिलेक्शन मोड ऑफ ऑपरेशन ऑफ सिरियल पोर्ट. सिरियल पोर्टचं जो ऑपरेशन आहे, ओके, तर ते सिलेक्ट करण्यासाठी याचा वापर करतात. हे दोन्ही सिलेक्शन मोड आहेत. तर 1 आणि 2, ते 0, 1, 2 हे काय आहे? मोड सिलेक्शन आहे. ओके, सिलेक्शन मोड ऑफ ऑपरेशन. तर 0 आणि 1 हे काय करतात? मोड सिलेक्ट करतात. मोड 0, मोड 1. त्याच्यानंतर SM2, दिस बीट इज यूज इन केस दॅट सेव्हरल मायक्रो कंट्रोलर शेअर द सेम इंटरफेस इन मोड 2 अँड 3. तर 2 आणि 3 मध्ये जर सेव्हरल इंटरफेस सिरियली जात असतील तर त्यावेळेस SM2 वापरतो आपण. म्हणजे हे मोड 0साठी, हे मोड 1साठी आणि हे मोड 2 आणि 3साठी. ओके, ज्यावेळेस नंबर ऑफ सेव्हरल मायक्रो कंट्रोलर शेअर करत असेल. ओके, डेटा इंटरप्ट सेम सोबत त्यावेळेस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे REN. नेक्स्ट काय आहे? REN. पहा, SM0 मोड 0, SM1 मोड 1, SM2 मोड 2 अँड 3. त्याच्यानंतर आता बघतो आपण REN. तर बघा REN, दिस बीट इज यूज टू एनेबल रिसीव डेटा थ्रू सिरियल कम्युनिकेशन अँड यूज टू एनेबल ऑर डिसेबल द सर्विस. ओके, तर डेटा सर्विस इनेबल किंवा डिसेबल करण्यासाठी ह्या RENचा आपण वापर करतो. ओके, हे बघा REN, दिस बीट इज यूज टू रिसीव डेटा थ्रू सिरियल कम्युनिकेशन अँड यूज टू एनेबल ऑर डिसेबल रिसीव डेटा. मग डेटा इनेबल आहे का नाही, रिसीव डेटा इनेबल आहे का नाही ते चेकआउट करण्यासाठी आपण याचा वापर करतो. ओके, त्याच्यानंतर TB8 आणि RB8 हे बघू. तर बघा TB8 म्हणजे काय? ट्रान्समिट 8 बीट डेटा अँड दिस बीट इज यूज टू सेंड ॲज 9th बीट इन मोड 2 अँड 3. मोड 2 आणि 3 मध्ये 9th बघा 8 बीट डेटा आहे, पण 9वा बीट तिसऱ्या मोडमध्ये, दुसऱ्याचा पुढचा. येतं लक्षात? दुसऱ्याच्या पुढचा तिसरा मोड. सो ट्रान्समिट 8 बीट डेटा अँड दिस बीट इज यूज टू सेंड
ॲज 9th बीट इन मोड 2 and 3. त्याच्यानंतर RB8 काय म्हणतंय, रिसिव्ह बीट 8 bit data and this bit is used to send as 9th bit in mode 2 and 3. फक्त इथं ट्रान्समिट आहे, इथं रिसिव्ह, बाकी काहीच नाही, बाकी सेम. आणि T1 म्हणजे काय, ट्रान्समिट फ्लॅग विच विल सेट वेन बाईट हॅज बीन कम्प्लिटली ट्रान्समिट. म्हणजे जर बाईट कम्प्लिटली ट्रान्समिट झालं तर हा फ्लॅग सेट केला जातो. त्याच्यानंतर हे रिसिव्ह झाल्याच्यानंतर तो फ्लॅग सेट केला जातो. ओके, म्हणजे R1 काय करतं आहे, आता पुन्हा एकदा सांगतो. SM1 काय करतं आहे, मोड 1 सिलेक्ट करते, मोड 0 सिलेक्ट करते, SM0 मोड 0, SM1 मोड 1, SM2 मोड 2 and 3. त्याच्यानंतर हे इनेबल रिसिव्ह डेटा इनेबल. त्याच्यानंतर ट्रान्समिट 8 bit डेटा आणि 9th बीट इन 2 and 3 मोडमध्ये. आणि त्याच्यानंतर रिसिव्ह 8 bit डेटा आणि 9th बीट 2 and 3 मध्ये. त्याच्यानंतर R1 आणि R2 हे काय, ट्रान्समिट फ्लॅग सेट करते आणि हे रिसिव्हिंग फ्लॅग सेट करते. आता मोड बघायचे आहेत आपल्याला, काय बघायचे, मोड बघायचे. तर मोड 0, 1, 2, 3 असे 4 मोड आहेत. समजा SM0 आणि SM1 दोन्ही जर 0 असेल तर काय, 8 bit शिफ्ट रजिस्टर म्हणजे 8 बिटचे सेपरेट शिफ्ट रजिस्टर असते. आणि याच्यामध्ये बाउड रेट म्हणजे फ्रिक्वेन्सी रेट किती आहे, 1/12 ऑफ द क्वाड्स फ्रिक्वेन्सी. जी सेट फ्रिक्वेन्सी आहे तुमच्या मायक्रो कंट्रोलरची, त्याच्या 1/12 टाईम असेल क्वाड्स फ्रिक्वेन्सीच्या. ओके, ह्या मोडमध्ये. त्याच्यानंतर मोड 1 SM00 SM1 तर हे 8 बिटचं UART. तर हे काय करतं आहे, डिटरमाइन बाय द टायमर 1. हे टायमर 1ने डिटरमाइन करायचं 8 बिटचं UART. त्याच्यानंतर समजा SM हे 1 असेल आणि हे 0 असेल तर 9 bit UART. तर 9 bit हे पुढच्या मोड याच्यामध्ये शिफ्ट होतं आहे, 9th बीट हा वाला. ओके, मोड 2 and 3 मध्ये. तर इथं 1/32 हे 2 साठी आणि 1/64 64 आहे, 1/62 1/64 ऑफ क्वाड्स फ्रिक्वेन्सी. तर हे 2 साठी किती, 32 आणि 3 साठी 64 ऑफ क्वाड्स फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर मोड 3 साठी दोन्ही 1 असेल तर 9 bit ऑटो UART. त्याच्यानंतर डिटरमाइन बाय टायमर 1. हे टायमर 1 आणि हे पण टायमर 1 झालं का रे, त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे सेट करताना. डिटरमाइन बाय टायमर 1 दोन्ही टायमर 1च सेट करतायत. बरोबर आहे, टायमर 1च आहेत दोन्ही बी. सिरियल मोड टायमर 1च आहे दोन्ही बी. लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतो. हे जे SM0 आणि SM1 मोड आहेत आणि SM2 हे 3 मोड काय करतात, मोड सिलेक्ट करा. कशाचे मोड, सिरियल कम्युनिकेशनचे मोड सिलेक्ट करतात. तर मग सिरियल कम्युनिकेशनचे मोड किती आहेत, 0, 1, 2, 3. तर हे मोड या पद्धतीने काम करतात. हे एक तर 8 bit शिफ्ट रजिस्टर म्हणून काम करतं, 1/12 ऑफ क्वाड्स फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर 8 bit UART टायमर 1 साठी, 9 bit UART 1/32 आणि 1/64 ऑफ क्वाड्स फ्रिक्वेन्सी आणि 9 bit UART. तर हे 9 bit UART हे 8 bit UART आणि हे काय करतं, डिटरमाइन टायमर 1. अशा पद्धतीने हे मोड काम करते. तर परीक्षेला हा पण प्रश्न 6 मार्काला किंवा 4 मार्काला विचारते. 4 मार्काला आला तुम्ही एवढं एक्सप्लेनेशन लिहायचं शॉर्टमध्ये. ओके, 6 मार्काला आला तरी पण अशाच पद्धतीचं एक्सप्लेनेशन इथं अपेक्षित आहे. हे समजलं तुम्हाला, सो राईट डाऊन.